कर्क राशी वाल्यानो, 15 ते 30 एप्रिल 2026चा हा काळ तुमच्यासाठी केवळ दिवसांचा प्रवास नाही, तर तो एक भावनांचा, आठवणींचा आणि स्वतःला पुन्हा ओळखण्याचा प्रवास आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे इतरांच्या भावना जपणारे, त्यांना समजून घेणारे, पण यावेळेस ब्रह्मांड तुमच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहत आहे. जणू काही ते म्हणत आहे, आता थोडं स्वतःसाठी जग. कारण गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केलं आहे. काही गोष्टी मनातच ठेवल्या आहेत, काही भावना कुणालाही सांगितल्या नाहीत, पण या पंधरवाड्यात त्या सगळ्या भावनांचा एक मार्ग मिळणार आहे. या काळात तुमचं मन थोडं जास्त संवेदनशील होईल. छोटीशी गोष्टही मनाला लागू शकते, पण हे कमकुवतपणाचं लक्षण नाही. उलट हे तुमच्या हृदयाची खोली दाखवतं आणि कदाचित या संवेदनशीलतेमुळे तुम्हाला काही लोकांचे खरे चेहरेही दिसतील. काही नाती जी फक्त नावापुरता होती ती हळूहळू दूर जातील आणि काही नाती जी खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी आहेत ती अधिक मजबूत होतील. हा काळ तुम्हाला कोण आपला आहे हे शांतपणे दाखवणार आहे. करिअर आणि कामाच्या बाबतीत सुरुवातीला थोडा गोंधळ वाटू शकतो. काही निर्णय घेणं कठीण जाईल, पण घाबरू नका, कारण हा गोंधळच तुम्हाला योग्य दिशेला नेणार आहे. एखादी छोटी संधी जी सुरुवातीला साधी वाटेल ती पुढे मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे या काळात प्रत्येक छोट्या संधींकडे लक्ष द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात ती ताकद आहे जी कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढू शकते. आर्थिक बाबतीत हा काळ स्थिरतेकडे नेणार आहे. अचानक मोठा फायदा होईलच असं नाही, पण हळूहळू परिस्थिती सुधारत जाईल. एखादा जुना अडथळा दूर होईल किंवा एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल आणि तुम्हाला एक प्रकारचा दिलासा मिळेल. हा काळ तुम्हाला शिकवेल, सहनशीलता ठेवा, कारण योग्य वेळ येतेच. नातेसंबंधांच्या बाबतीत हा पंधरवाडा खूप खास आहे, कारण तुम्ही लोकांना शब्दांपेक्षा त्यांच्या भावनांनी समजू लागाल. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातला छोटासा बदलही तुम्हाला जाणवेल आणि कदाचित तुम्ही काही कठोर निर्णय घ्याल, पण ते निर्णय तुमच्या मनःशांतीसाठी असतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न वाढेल, आणि जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात शांतपणे प्रवेश करू शकते, जी तुमचं मन समजून घेईल. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र नक्की आहे, आणि ती म्हणजे तुमचं मन तुम्हाला सतत काहीतरी सांगत राहील. कधी थांबायला, कधी पुढे जायला, कधी एखाद्या व्यक्तीपासून दूर राहायला आणि कधी एखाद्या संधीला होकार द्यायला. आणि या वेळेस तुम्ही त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका, कारण तोच आवाज तुमचं खरं मार्गदर्शन करत आहे. कल्पना करा, एक समुद्र आहे, वरून शांत दिसणारा पण आतून खूप खोल आणि शक्तिशाली. तसंच तुमचं मन आहे, बाहेरून शांत पण आतून खूप काही चाललेलं. आणि या पंधरवड्यात तुम्ही त्या आतल्या जगाशी कनेक्ट होणार आहात, स्वतःला समजून घेणार आहात आणि कदाचित स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकणार आहात. शेवटी कर्क राशीवाल्यांनो, एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. एकदा एक व्यक्ती होती, ती सगळ्यांसाठी जगत होती, सगळ्यांना आनंद देत होती. पण एक दिवस ती थकली आणि तिने स्वतःला विचारलं, माझ्यासाठी कोण आहे? आणि तेव्हा तिला उत्तर मिळालं, मी स्वतः. म्हणून या पंधरवड्यात स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला कधीच कमी समजू नका, कारण तुमचं हृदय हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. कर्क राशीवाल्यांनो, कधी तुम्हाला असं वाटत आहे का की काही लोक आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि तितक्याच अचानक निघून जातात, किंवा काही घटना ज्यांना काही अर्थ लागत नाही, पण नंतर कळतं त्यामागे काहीतरी मोठं कारण होतं. आणि 15 ते 30 एप्रिल 2026चा हा काळ तुमच्यासाठी तसाच कर्माचा हिशोब पूर्ण करण्याचा काळ आहे. या पंधरवाड्यात तुमच्या आयुष्यात काही जुने लोक परत येऊ शकतात किंवा एखादी जुनी आठवण पुन्हा जागी होऊ शकते. पण हे फक्त योगायोग नाही, ब्रह्मांड तुमचं अधुरा चॅप्टर पूर्ण करायला आला आहे. या काळात तुम्हाला काही सायन्स दिसतील, एखादी रिपीटेड सिच्युएशन, एखादं नाव वारंवार ऐकू येणं किंवा एखाद्या व्यक्तीशी अचानक संपर्क होणं. हे सगळं काहीतरी सांगतंय, पण प्रश्न आहे, तुम्ही ते समजून घ्यायला तयार आहात का? करिअरच्या बाबतीत एखादी जुनी अपॉर्च्युनिटी पुन्हा येऊ शकते, जी तुम्ही आधी सोडली होती किंवा जी पूर्ण झाली नव्हती. यावेळी ब्रह्मांड तुम्हाला दुसरा चान्स देत आहे, पण लक्षात ठेवा, हा वेळ आधीसारखा नाही. यावेळी तुम्हाला वेगळा निर्णय घ्यायचा आहे. आर्थिक बाबतीत काही जुने व्यवहार क्लिअर होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा एखादं जुनं देणं घेणं संपेल, म्हणजेच कर्माचा बॅलन्स क्लिअर होत आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ खूप पॉवरफुल आहे. काही नाती पुन्हा जोडू शकतात तर काही कायमचे दूर जाऊ शकतात. पण इथे एक गुपित आहे,
जे नातं खरंच तुमच्यासाठी आहे ते कोणत्याही परिस्थितीत टिकेल आणि जे नाही ते कितीही प्रयत्न केला तरी दूर जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येईल जिथे तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. भूतकाळात अडकून राहायचं की पुढे जाऊन नवीन सुरुवात करायची, आणि हा निर्णय तुमचं पुढचं आयुष्य ठरवेल. कल्पना करा, एक दार आहे. एका बाजूला तुमचा भूतकाळ आहे, आठवणी, भावना, अपूर्ण गोष्टी, आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन सुरुवात आहे. तुम्ही त्या दारासमोर उभे आहात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी गोष्टी परत येतात फक्त आपल्याला पुन्हा त्रास देण्यासाठी नाही, तर आपल्याला शिकवण्यासाठी की यावेळी आपण वेगळं वागावं. कर्क राशीवाल्यांनो, या पंधरवाड्यात जर काही जुनं परत आलं तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, यावेळी मी काय वेगळं करणार? कारण तुमचं भविष्य तुमच्या त्या एका निर्णयावर अवलंबून आहे. कर्क राशीवाल्यांनो, या पंधरवाड्यात एक गोष्ट आधीच सांगतो, सगळं जे दिसतंय ते खरं नाही. हो, तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय, जे दिसतंय, जे जसं दिसतंय तसं नाही. कारण या सगळ्यामागे एक मोठा खेळ चालू आहे. या दिवसात तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटतील. एखादी योजना बिघडेल, एखादी व्यक्ती अचानक दूर जाईल, किंवा एखादी अपेक्षा पूर्ण होणार नाही आणि तुम्ही विचार कराल, हे माझ्यासोबतच का होतंय? पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. जे तुम्हाला नुकसान वाटतंय ते खरं तर तुमचं रक्षण करतंय. हो, तुम्हाला ज्या गोष्टी गमावल्यासारख्या वाटतील त्या गोष्टी तुमच्यासाठी नव्हत्याच. करिअरमध्ये एखादी संधी हातातून जाऊ शकते, पण काही दिवसांनी त्याहून चांगली संधी तुमच्यासमोर येईल आणि तेव्हा तुम्हाला कळेल जे झालं ते योग्य होतं. नात्यांमध्येही एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते आणि तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटेल, पण काही दिवसांनी तुम्हाला कळेल की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाणं गरजेचं होतं. आर्थिक बाबतीतही थोडीशी अडचण येऊ शकते, पण ही अडचण तुम्हाला भविष्यात मोठ्या समस्येपासून वाचवेल. तुम्हाला वाटतंय की आयुष्य तुमच्या विरुद्ध चाललंय आहे, पण खरं काय आहे माहीत आहे? आयुष्य तुमच्यासाठी सगळं अरेंज करतंय. हो, तुमच्यासाठी योग्य लोक, योग्य संधी, योग्य वेळ सगळं शांतपणे तयार केलं जात आहे. आणि म्हणूनच काही गोष्टी तुटत आहेत, काही लोक दूर जात आहेत, कारण नवीन आणि चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होत आहे. कर्क राशीवाल्यांनो, तुम्ही काहीच गमावत नाही आहात. तुमच्यासाठी जे नाही ते फक्त दूर केलं जात आहे. म्हणून पुढच्या वेळी काही चुकलं तर दुःखी होण्याआधी एकदा हसून बघा, कारण कदाचित तेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान असेल. कर्क राशीवाल्यांनो, या पंधरवाड्यात एक वेगळीच ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होत आहे. ही ऊर्जा आहे संपत्तीची, पैशाची आणि समृद्धीची. पण ही ऊर्जा सगळ्यांकडे येत नाही, ती फक्त त्यांच्याकडे जे तिच्यावर विश्वास ठेवतात. या दिवसात तुमच्या आयुष्यात काही लहान बदल घडतील. एखादी छोटी कमाई, एखादी अनपेक्षित संधी, किंवा एखादं अडकलेलं काम पूर्ण होणं, आणि तुम्हाला वाटेल हे फक्त योगायोग आहे, पण असे नाही. हे सगळं तुमच्यासाठी पैसा आकर्षित होण्याची सुरुवात आहे. या काळात ब्रह्मांड तुम्हाला एक सिग्नल देत आहे, तुम्ही जास्त डिझर्व करता. हो, तुम्ही जे मिळवत आहात त्यापेक्षा खूप जास्त तुमच्यासाठी तयार आहे. पण इथे एक गुपित आहे, पैसा फक्त मेहनतीने नाही येत, तो तुमच्या माइंडसेटकडे आकर्षित होतो. जर तुम्ही सतत विचार करत असाल, माझ्याकडे पैसे कमी आहे, तर ब्रह्मांड तुम्हाला अजून तसंच अनुभव देतं. पण जर तुम्ही मनातून मान्य केलं, मी समृद्ध आहे, पैसा माझ्याकडे येतो आहे, तर परिस्थिती बदलायला लागते. करिअर आणि कामाच्या बाबतीत एखादी नवीन संधी येईल. कदाचित छोटी वाटेल, पण इग्नोर करू नका, कारण हीच संधी पुढे मोठा इन्कम सोर्स बनू शकते. आर्थिक बाबतीतही हा काळ फ्लो सुरू होण्याचा आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात, किंवा एखादा नवीन मार्ग उघडू शकतो जिथून तुम्ही नियमित इन्कम सुरू करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग या पंधरवड्यात रोज 10 सेकंद डोळे बंद करून कल्पना करा, मी तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. तुम्ही शांत आहात, सिक्युअर आहात, कारण जिथे लक्ष जातं तिथे ऊर्जा वाहते, आणि जिथे ऊर्जा वाहते तिथे परिणाम तयार होतो. पैसा तुमच्यापासून दूर नाही, तो फक्त तुमच्या विचारांच्या एका पावलावर आहे. म्हणून आजपासून माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणणं बंद करा, आणि पैसा माझ्याकडे सहज येतो आहे, मी समृद्ध आहे असं मनापासून म्हणा. ज्या क्षणी तुम्ही विश्वास ठेवता त्या क्षणी ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतं. कर्क राशीवाल्यांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त राशीफळ नाही, तो एक संकेत आहे की पैसा तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहे. पण लक्षात ठेवा, पैसा त्याच्याकडेच येतो जो स्वतःला त्याच्यासाठी योग्य समजतो. म्हणून आत्ताच या क्षणी मनात एक वाक्य बोला, मी समृद्ध आहे, माझ्याकडे पैसा आकर्षित होत आहे. कारण तुमचं भविष्य बदलायला फक्त एक विचार पुरेसा आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की आजपासून तुमचं मनी फ्लो सुरू होणार आहे, तर कमेंटमध्ये एक सकारात्मक विचार नक्कीच लिहा आणि अशाच पॉवरफुल एनर्जीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.